बघा फांद्याना छाटायला घेतलं, म्हणजे झाडं बघा खूप वाढलेत ना जासून. सगळं मला नाही म्हणजे जेव्हापासून आपण एक घर बांधलेलं आहे ना. हा ही बघा, हा 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 तयार झाले तयार. चहाची पात कशी हाताला लागते ना, आणि अशा जोरदार पावसामध्ये मस्त असं बघा साधं सिंपल अशी 4 गजरे बनतील. हा चालेल. हा पिवळावाला आहे ना जास्वंदी. तर इथे आता बघा फांद्याना छाटायला घेतलं, म्हणजे झाडं बघा खूप वाढलेत ना जास्वंदीची. ते सगळे छाटून घेऊन त्या फांद्या सगळ्या आड्याच्या बाजूनी रोवायच्या आहेत. आता हे काम आता आज पूर्णच करायचं, कारण पाऊस सारखा आपला चालू नाही, येऊन जाऊन म्हटलं पाऊस. हां नाही नाही, पाऊस पण चालू आहे ना, पाऊस नाही तर पटापट करायला घेऊया. पाऊस आला का काय कामच करायला मिळत नाही, भिजला का परत आजार पण यायचं. त्याच्यामुळे आता त्यांना म्हटलं फांद्या कापून द्या, इथे घरात बसून बसून ते सोलून ठेवते, पानं बिनं सगळी काढायला लागतील ना, ते काम मी करते. ते तुम्हाला एक गोष्ट सांगते, ते म्हणजे पडलेल्या फांद्या आहेत ना, आता कटिंग केलेल्या त्याला पण ना जास्वंदी वगैरे म्हणजे फुलल्या होत्या बोला, म्हणजे जमिनीवरती आहे तरी पण त्या मस्त अशा फुललेल्या नाही ना. एवढी झाले जास्वंदी बघा. आड्याच्या बाजूला लावलं की आडा आपला कसा फिट्ट होऊन जाईल, मग चिंता नाही मग. आणि फुलं बघा आजची मोह मला आवडता येत नाही बघा, ओली आहेत ना म्हणून अशी जमिनीवर ठेवलेली आहेत ती. आणि हा गजरा नाही मोगरा विचार चालू आहे डोक्यामध्ये गजरा बनवायचा. कालचे फुलं पण आहेत फ्रीजमध्ये ठेवलेली, त्याचा एक गजरा बनेल. आणि ह्याचे मला वाटतं जवळजवळ 3 गजरे बनतील. चाफा छान असा. आणि चाफा कसा मी देवाला वाहते स्वामींना, तो रोज आता भरपूर फुलायला लागलंय. तुम्हाला मी रोज दाखवतेच. झालं कुणाल, आज कुणाल ती सुट्टी आहे ना. हा बघा, आता त्याला घेतलं की त्याला राग येणार, दोघांना घेतलंच तर असं आहे ते. आणि ह्यांचा आपला दंगा चालूच आहे नेहमीप्रमाणे, नेहमीचं जे आहे जे आमचं. हां तो आता वाघ्याला, आता हे आता वाघ्याला तू शेरूला कुणाला उचलून घे ना, वाघ्याला बघूया काय होतं ते. शेरू थांब तो दादा घेतो, नंतरला गला भेट करा, थांबा जरा, सोड त्याला सोड. बघ वाघ्या बघ त्याला शांत वारे. तर आता थोडंसं तुम्हाला किचनमधलं काम म्हणजे मी काय काय केलं ते दाखवते. इथे आता ठेवलं आहे दूध गरम करायला, आणि डाळ भाताचा कुकर लावला आहे. आज मी नवीन कुकर वापरायला काढलेला आहे 5 लिटरचा, म्हणजे ठेवून परत ते खराब होऊन जाईल, त्याच्यामुळे ते वापरलेलं बरं. आणि इथे आता मटकी भिजवले उद्यासाठी. आता ही एक साईडला करून ठेवते. वाघ्या शेरूचं चिकन पण गरम करून झालं आहे. आणि आत्ता तुम्हाला दाखवते कुणालचं शूज कलेक्शन. किती आहेत रे शूज तुझ्याकडे? 2च आहेत. तू चप्पल दाखव नवीनवाली आता आणलेली ती. हां तुम्हाला बघा मागे म्हणाल ना कुणाल मुंबईला गेलं तेव्हा आणली त्यांनी, त्याच्यामुळे त्यासाठी काय आणलं नाही. शूजही त्याने आणलेली. आणि हे शूज घेतले ना ब्लॅकवाले, त्याला ना हा बॉक्स मी रिकामी करून दिला कुकरचा. त्याला म्हणजे ह्याच्यामध्ये ठेव, कारण आता बघा पावसाळी दमट वातावरण ना, उगाच ते खराब व्हायचे, आणि पॅक करून ठेवून द्या, जेव्हा हवं तेव्हा घालायचं. आता ही कधी घालणार वापरायला? पुढच्या महिन्याचा मुहूर्त आहे काय पुढच्या महिन्यात कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग चालू आहे, त्याच्यामुळे ते नवीन ठेवलं नाही, आणि जुनी आहे त्याच्याकडे वापरायला. शूज पण दुसरी आहे पिशवी, अशी एकावर एक नको ठेवू. ती बाबाची पण आहे ना एक चांबड्याची, ती पण जरा पुसून ठेवून दे. ती बघ मागच्या साईडला आहे बघ, मागे आणलं ना डीमार्टमधनं. हां चांबड्याचीच आहे ती, लेदरची. ती आता पावसातनं परत पाणी लागलं तर खराब होऊन जाईल ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार, आणि खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता किचनचं की नाही थोडंसं आवरलं ना की मला बाहेर जायचं आहे. फांद्या तोडून ठेवल्यात ना कुणालच्या बाबाने, त्या बसून सोलायच्या आहेत, पानं वगैरे काढून ठेवायचे आहेत. ते तुम्हाला मी नंतरला दाखवीनच. आणि गजरा बनवायचा आहे, आता बघते वेळ कधी मिळतो ते. काल माहिती काय केलं मी, पटकन असं ना म्हणजे देवाची बत्ती वर केली पूजा वगैरे, आणि पटकन म्हटलं आता बसलं जायचं 5 मिनटामध्ये पटकन ना होऊन देते. वेळ जातो ना थोडासा, त्याच्यामुळे जरासा विचार करावा लागतो. तर फुलं ठेवलं आतमध्ये, नंतरला बनवून घेईन, तुम्हाला दाखवीन. मी बनवलं ना गजरा, नंतर दाखवीन तुम्हाला.
तर चला हे थोडंसं जरा किचनचं आवरते. वाघ्याच्या भूक लागली ना, म्हणून म्हटलं आधी हे त्यांचं होऊ देत. मग म्हटलं बाहेरची कामं काय ती काय संपणार नाही, आपण आता किती म्हणजे करू तेवढी कमीच असं आहे ते. चाललंय थोडं थोडं, म्हणजे पाऊस नसेल ना त्यावेळेस जाऊन पटकन ना बाहेरची कामं करायची, आणि त्याच्यात पाऊस असला की गप घरातलं काम करायचं. भिजायचं चान्स आता घ्यायचा नाही, कारण भिजल्यानंतर मला ना खूप असा त्रास व्हायला लागला, म्हणजे कंबर वगैरे दुखते ना, त्याच्यामुळे ते भिजायचं नाही असं. घ्यायचं ना तुला खांदा घेईन ना तुला, आता तुम्ही मोकळं वाटतं ना मला, तरी मोकळं पुरं खुल्लं वाटतं. खायला आनंद घ्या. मी आता घेतलेला आहे हे बघा, ह्या फांद्या काढून ठेवल्यात ना जास्वंदीच्या, अजून पण भरपूर आहेत. ते आता बसून बसून त्याची पानं वगैरे काढून टाकते आणि सोलून ठेवते, म्हणजे पटापट मी सोलून घेतलं ना मग पटपट आपल्याला लावायला भेटते. मग पुन्हा येणार आहे जोडीला, तो जरा आता नाश्त्याची तयारी करतोय ना, म्हणजे खाऊन पिऊन झाल्यानंतर मग आपल्याला बाहेर जायचं आहे. पाऊस आज चालू आहे, म्हणजे बारीक बारीक पाऊस असेल ना पटकन म्हटलं लावून होते. कामं इतकी आहेत ना पडलेली, पण पाऊस चालू झाला का सगळं कामं राहत आहेत, मग असं सगळं होतंय. तुम्हाला मी दाखवते थोडंसं. आणि ती समोरची जागा तुम्ही बघा, ते कटिंग केल्यामुळे बघा कशी मोकळी झाली जागा, म्हणजे आपला आडावर कसं फिट्ट व्हायला पाहिजे ना, म्हणून त्याच्यात ही पानं वगैरे सगळी ना काढून घेणार. आणि जो काही पालापाचोळा तो फेकायचा नाही, तो झाडांना खत म्हणून वापरता येईल आपल्याला. पूर्ण सोलून घ्यायची, आणि जी बाजू आपल्याला लावायची ना ती बाजू बघा अशी आहे ना, हीच बाजू आहे ना, बरोबर आहे ना, अशी सोलून घ्यायची. जरा सुरीने साल आहे ना वरची काढून टाकायची, आणि मग जमिनीमध्ये रोवायची, की फांदी कशी जगते. आणि जास्वंदीच्या फांद्या मरत नाही, जगतात असं. हे काम आज काय पण करून करायचंच आहे. आणि चहाची पात आहे ना ती कटिंग करायची, ते कुणाला सांगितलं तेवढं बाबा करून घे चहाच्या पातीचं, म्हणजे काय तेवढी जागा मग तिकडे साफसफाई करायची ना पुढच्या दारामध्ये, मागच्या दारामध्ये चहाची पात आहे ना तिकडे. एकदा ते कटिंग करून झाले का मग मी कधी पण वेळ मिळेल तेव्हा मग साफ करून होईल मग असं. त्याच्यामुळे आता हे काम आपलं जोरात चालू आहे असं. आज थोडंसं जेवणाचं फारसं काय करायचं नाही ना, त्याच्यामुळे मग मला थोडासा आराम आहे, तर ही कामं बाकीची होऊन जातील. आता ही पूर्ण सोलून घेते पटापट. पाठीमागे बघ कुठेतरी हाय ठेवलेली, टोपला आपला कुठला आहे, कुठे आहे पाठीमागे यायला आधीवरती. तर बराच वेळ झाला फांद्या आपल्या चालू आहेत कटिंग. एक तुम्हाला ना आठवण सांगते. आता तुम्हाला वाटलं की हे कुंपणाचं दरवर्षी, म्हणजे जेव्हापासून आपण हे घर बांधलेलं आहे ना, दरवर्षी आम्ही हे कुंपणाचं काम करतो. म्हणजे रानात जाऊन आम्ही ज्या फांद्या जगतात, निगड आहे आणि अजून एक पण कुठलं तरी फांदी आहे, त्या आम्ही आणतो रानातून शोधून, आणि मग ह्या कुंपणाला की नाही लावतो. आता मी त्यावेळेस कसं जास्वंदी वगैरे आपल्या छोट्या होत्या, इतक्या काही मोठ्या नव्हत्या, त्याच्यामुळे बाहेरून आम्हाला आणावं लागायचं. पण आता जास्वंदी बघा आपल्या इतक्या मोठ्या झाल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या वर्षी रानात जायची फेरी आपली वाचलेली आहे, आणि म्हणून मग ह्या जास्वंदीच्या फांद्या आपण की नाही कट करून लावतोय. म्हणजे हे कुंपणाचं काम आपलं आज ना म्हणजे पूर्ण होऊन जाईल. त्यामुळे एक काम खूप असं मोठं काम ते दरवर्षी आपण करतो ना, ते आज पूर्ण होऊन जाईल असं. आता हा जो पालापाचोळा बघा निघाला आहे ना, तो सगळा कुणाला आता उचलतोय, आणि आंब्याचं आपलं झाड आहे ना त्याच्यामध्ये नेऊन टाकतोय तो. कुणालच्या बाबांनी त्या आंब्याच्या झाडाला खत पाणी ना आता करून घेतले, म्हणजे 2 झाडं आता त्यांनी करून घेतली, आणि बियाणं लावायचं संध्याकाळी ह्या साईडला पण तिथे खड्डे पाडून घेतले ना. खड्डे कुठे पाडले? नाही पाडले अजून, आंबा खोदून काढून त्यात खत टाकलं. अच्छा, मग ते काम त्यांचं झालेलं आहे असं. आणि म्हणजे हे खूप असं महत्त्वाचं काम आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. नंतर तुम्हाला असं वाटलं की म्हणजे फांद्या अशी गरज काय लावायला, पण काय होतं आडा आपला थोडा ढिल्ला आहे ना, आणि दरवर्षी तर आपलं हे काम ठरलेलं आहे. ह्यावर्षी इतकंच आहे की आपल्याला रानात नाही जायला लागलं, घरच्या घरी आपल्याला फांद्या ह्या भेटलेल्या आहेत. आता रान एकदम आडा आपल्या स्वतःच्या ह्याच्याने फिट झालं ना. दरवर्षी नाही आपण घर बांधलं तेव्हा किती ना बापरे, निगडी वगैरे सुद्धा लागायची, खूप आम्ही शोधून आणायचो, कारण रानामध्ये असं पटकन असं मिळत नाही ना. पण आज हे आता हे कसे
कुठली? हा ते आण जरा इकडे उचलून. झालं ते पूर्ण झालं 4 दिवस. घरच्या घरी आपलं तिथं होते ते करून थोडंसं बाकी आता. हा टाकून दे पाळा वाचून. म्हणजे हा काम कुठला? हा पाळा वाचून आता राहू दे, अजून निघेल ना असं. म्हणजे एक दिवस लागेल हे कुंपणाचं काम आपलं पूर्ण व्हायला. पण खूप असं महत्वाचं काम आपलं आता होईल. किती फांद्या आहेत? भरपूर आहेत ना. इथे ठेव कुणाल ह्या साईडला. ही बघा घरची कामं आपली चालू आहेत. चहाची पात कुणालने बघा एवढी काढली, पण ते पाऊस आला ना म्हणून पुन्हा थांबावं लागलंय. पाऊस सारखा ये जा करतोय ना. हा भिजला पोर माझा. केळ ना ती काढून घेतोय. ती काय झालं वाकले ना खाली. हा काढूनच घे. ती बघा वेलची केळ. काठी काढ मध्ये खाली येईल. हा ती बघा ती ना वाकली पुसली वाटत ती. कीड बीड काय लागले असेल ना. वेल तोडती. पकड खाली खाली पकड एका. घड पण सुकलेला दिसतोय ना. काढतो वरती मार. वरती मार. हात सांभाळा. पिकले के? हा बरं झालं लक्ष गेलं ते. बघू दे. हा ही बघा. हा तयार झाले. म्हणजे एक पडला वाटतं बघ केळ. हा एक पिकून पडला असेल. उचल. टाकायचं नाही, धुवून घेऊया आपण. केळ तोडायला लागेल ना. केळ तोडायला लागेल ना ती. हा राहू दे नंतरला करूया. आता पाऊस पण पडतोय ना. बापरे भरपूर त्या फांद्या साफ करायला इतका वेळ गेला ना. आता वाजले किती 12:20 झालेले आहेत. तर त्या फांद्याच आम्ही हे करत होतो. काकी पण आली होती. अक्षयची मम्मी आहे ना ती आली होती मगाशी. ती अशी जरा गप्पा मारल्या काम करता. आणि त्यांनी की नाही भारांगची भाजी आणलेली आपल्यासाठी. ते तुम्हाला मी दाखवते. आता मगाशी आम्ही जरा गप्पा मारत होतो म्हणून काय कॅप्चर नाही केलं. पाला जो निघाला ना ह्याचा जास्वंदीचा, तो ना काकी की नाही घेऊन गेला. कारण त्यांची गुरं वगैरे आहेत ना. काल्या आणि लाल्या बघा बैल तुम्हाला दाखवलेत व्हिडिओमध्ये. तर पाला असतो ना ती गुरं की नाही खातात. म्हणजे त्यांना कसा हिरवा पाला आवडतो जास्वंदीचा खायला. त्याच्यामुळे जमा करून त्या घेऊन गेल्या. आणि भारंगीची भाजी ज्याने आणलेली ना त्यांना नको होती. त्यामुळे घ्या आज मला. तर ठेवून गेलं. तुम्हाला दाखवते मी. आणि किती बापरे काट्या भरपूर निघालेल्या आहेत. आडा आपला एकदम मस्त फिट्ट होऊन जाणार. आता नाही काट्या लावणार संध्याकाळच्या वेळेस. आता पाऊस पडतो ना त्याच्यामुळे जरा म्हणजे भिजून मग हे होतं सारखं. हा बघा हा भारंगीचा पाला भाजी ह्याची बनवायला होईल. काकी घेऊन आलेल्या. आणि हे बघा ह्या इतक्या काट्या बघा आता सोलून ठेवल्या आहेत. किती आहेत बघा. म्हणजे पूर्ण आपला आडा आहे ना पॅक होऊन जाईल ह्या काट्याने. इतक्या काट्या आता काढलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या एकत्र जमा करून ठेवते. आणि नंतरला पाऊस जरा थांबला की नंतर करू आपण. आता हे सगळं इथे जरा साफ करून घेते. सांभाळून कर. हात असा हलव. कुणालने बघा परत आता सुरुवात केला नाही. व्यवस्थित सगळं तर लेवल करेल तो. मगाशी माझं पुढे काम चालू होतं. मला माहीतच नाही हा काम इथे करतोय ते. हातामध्ये पिशवी घातलं नाही. ग्लोव्ज होते ते मला वाटतं कुठे ठेवलेत काय माहीत नाही. फाटले वाटतं ना मागे होते ते ग्लोव्ज कुणाल. ते बघायला पाहिजे. चहाची पात कशी हाताला लागते ना. तुम्हाला आता हे नंतर दाखवीन. सगळं व्यवस्थित कटिंग झाल्यानंतर दाखवून घेईन मी. तर आता बाहेर बघा चूल पेटवलंय. पाणी ठेवलं एकीकडे तापत. आणि दुपारच्या जेवणाला मी आता सुरुवात केली आहे. म्हणजे डाळ टाकले फोडणीला. आणि आता 2-3 भाकऱ्या करते. आणि पालेभाजी करते. म्हणजे भारंगी बघा दिले ना काकीने ती आता पटकन बनवते. तुम्हाला अंधार दिसत असेल तर लाईट गेलेली आहे. जवळजवळ 1-1.5 तास झाला लाईट गेलेली आहे. अजून काही लाईट आलेली नाही. आता त्यांना फोन लावला होता. आता बघूया कधी लाईट येते ते. पण आम्हाला असं वाटत नाही अजून 1.5-2 तास तरी लाईट येईल असं. बघू आता जेवणाचं करते. आणि त्यानंतर मग बाहेर काम करायचं. पण आत्ता नाही करणार. संध्याकाळच्या वेळेस करीन मी. आत्ता बाहेर काम चालू आहे. आणि कुणाल आणि कुणालचे बाबा दोघांचं चाललं आहे बाहेर काम. मागच्या पडवीमध्ये ती चहाची पात आहे ना आपली त्या साईडला चालू आहे काम. तर एकीकडे पटकन म्हटलं जेवण करून घेते. कारण असं काम करायला घेतलं ना का भूकसुद्धा भरपूर लागते.
आता भाजी चुलीवरती ठेवते शिजत, म्हणजे उकडून करतात ना ही भाजी. तुम्हाला मी दाखवते नंतरला झाल्यानंतर. आता रेसिपी काय शेअर करत नाही कारण अंधार आहे ना, त्याच्यामुळे फारसं असं काही जमणार नाही आहे. आणि चुलीवरती करायला गेलं तर पाणी तापायला परत लेट होईल, त्याच्यामुळे पटकन तर गॅसवरतीच करून घेते मी. तर इथे बघा आता जेवायला घेते मी. पहिला वाघ्या शेरू यांचं बघा जेवण काढलेलं आहे. आणि हा बघा बोका कसा येऊन बसलाय. जेवण आता भात आणि ही बाजरीची भाकरी केले, पालेभाजी, भारंगीची भाजी पटकन बनवली. आज उशीर झाला ना थोडासा, खूप लेट झाले आम्हाला जेवायला आज. आणि डाळ केलेली आहे. आणि आता वाढते केळीच्या पानामध्ये. जोडीला पापड, लोणचं सगळं. पाऊस की नाही जोरदार पडतोय. आणि अशा जोरदार पावसामध्ये मस्त असं बघा साधं सिंपल जेवण. डाळ भात, पापड, लोणचं, पालेभाजी आणि बाजरीची भाकरी. हां तेच भारंगीची भाजी. आता काही रेसिपी दाखवली नाही पण घाई झाली ना, खूप उशीर झाला आम्हाला जेवायला. आता 2:30 वाजून गेलेले आहेत. आता कुणाल पण येतो, त्याचं पान अजून वाढलं नाही आहे कारण तो भाग्या शेरूला देतो ना जेवायला. देवाची पूजा पण आज खूप उशीर झाली. ही बघा माझा गजरा ओवायचं बाकी आहे, तुम्हाला दिसतं समोर बघा. पुन्हा मोगऱ्याची ठेवलेत अर्धी गजरासाठी. त्याचं बघते कधी वेळ मिळेल तेव्हा करून देईन पटकन. चला आता जेवते, कुणालची वाट बघते जरा. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. आणि जास्वंदीच्या काट्या बघा सकाळी काढल्या होत्या त्या त्यांनी बसून सोलल्या त्या. म्हणजे जिथे आपल्याला रोवायची ना ती जागा सोलायची. पाऊस बघा किती भरलाय तो. धो धो पाऊस पडतोय. म्हटलं पाऊस पडतोय म्हणजे कमी आहे पाऊस. तोपर्यंत पटकन जाऊन आहे ना जितक्या होतील तितक्या लावून घ्यायच्या. आता एकदा पाऊस आला तर सगळं राहून जाईल. 1 मिनटं मी जरा चप्पल घालून आली आहे. सगळीकडे कसं हिरवंगार झालेलं आहे. मस्त मस्त झालंय. लाकडं पण आपली अर्धी उचलायची राहून गेलेली आहेत. आता ही बघूया उचलायची की नाही उचलायची. कुणाला जेव्हा म्हणतात की आतमध्ये आहेत ना ती बस झाली आपल्याला, तर तरी पण मी सांगणार आहे की उचलून घेऊया ही. बघू आता. चला पटकन लावून घेऊया. गरजेचं काम आहे ते, खूप गरजेचं काम आहे फांद्या लावणं. कारण कुंपण आपल्याला आपलं घट्ट करायचं आहे. पहिल्या वर्षी लावलेल्या फांद्या आहेत ना त्या सगळ्या सुकून गेलेल्या आहेत. त्या साध्याच लावल्या होत्या ना फांद्या आपण त्या पहिल्या वर्षी. हे बघा हे असं रान आता इथे एक साईडने मारत जायचं आणि पटापट काट्या रोवत जायच्या. पाऊस पडला तर ते पण राहून जाईल, त्याच्यामुळे लवकर करून घेऊया. मी कुठे जाऊ? कुठल्या साईडला? कुठे? अच्छा हां चालेल. हां चला एवढ्या काट्या लावून घेऊया. छापायला लागणार आहे सगळं आता. काय ते सगळं काढायला लागेल आता. काय ते झाडी झाली ही काही वाहून द्यायची. थोड्या दिवसांनी मोठी झाली की कापूया ना. कुठली ही झाडी? ही आता काय करायची नाही एवढ्यात. ते एवढी झाली की कापूया ना आपण. आता काय नाही करायचं. काही ते गवत वाढेल नाही का ना. ते जास्त आता पहिलं हे आहे ना आपलं झाडांचं बिडांचं काय आहे ना ते करून घ्यायचं आणि मग काय ते बघू मग. तर आता मगाशी बघा हाती घेतलेलं काम ते आपलं अर्धवट राहिलेलं आहे कारण जोरदार पाऊस आला. त्याच्यामुळे जितकं शक्य झालं तितकं केलं आणि बाकीचं तर उद्या सकाळी करणार आहे. संध्याकाळचा दिवाबत्ती करून झालेले आहे. आणि आता सकाळी मोगऱ्याची फुलं काढली होती ना त्याचे बघा मी आता बसून 2 गजरे करून घेतलेले आहेत. सकाळचा काही वेळ नसतो त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस बनवून घेतलेले आहेत. हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देईन, मग उद्याला घालून मी. आणि कसे झालेत बघा, छान झालेत ना. मस्त असे साधे सिंपल ओवलेले आहेत असं. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. गजरे घाला सगळ्यांनी. केवढे मोठे झालेत बघा. म्हणजे एकूण असे 4 गजरे बनतील. मी असे मोठेच्या मोठे केलेले आहेत. काल बनवला होता आणि तो छोटा बनवला होता. आज जरा असे मोठे केलेले आहेत. छान झालेत ना.